नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बाळासाहेब शिंदे सरांच्या मराठी ग्रामर पुस्तकामधील काही महत्त्वाचे मराठी ग्रामरवरील प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला कोणत्याही एक्झामसाठी उपयुक्त ठरणार आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे. प्रश्न 1. रोहन मोजके बोलतो. या वाक्यातील मोजके बोलणे या शब्दासाठी योग्य असा शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर खाली 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी मोजके बोलणे या शब्दासाठीचा योग्य पर्याय कोणता आहे तो सांगायचा आहे. तर चला आपलं उत्तर पाहूया. उत्तर आहे ऑप्शन 4, मितभाषी. मोजके बोलणे म्हणजे काय? तर मितभाषी. आता मितभाषी म्हणजे काय? तर मित म्हणजे कमी किंवा मोजकेच बोलण्याची सवय असलेला. त्याचबरोबर आणखीन पर्यायांचं आपण स्पष्टीकरण पाहूया. तर भांडखोर म्हणजे काय? तर सतत भांडण करण्यासाठी तयार राहणारा, त्याला काय म्हटलं जातं? भांडखोर म्हटलं जातं. धीट म्हणजेच काय? तर साहसी, भीत नसलेला किंवा घाबरत नसलेला, अशाला काय म्हटलं जातं? तर धीट असं म्हटलं जातं. आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 4, मितभाषी. दुसरा प्रश्न पाहूया. प्रश्न 2. ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्या समासाला काय म्हणतात? म्हणजे अशा सामासिक शब्द ज्यामधून दोन्ही पदा महत्त्वाचे नसून काय होतं? तर तिसऱ्याच पदाचा बोध होतो. तर अशा समासाला काय म्हटलं जातं? उत्तर पाहूया. आपलं उत्तर आहे ऑप्शन 2, बहुव्रीही समास. तर बहुव्रीही समास म्हणजे काय? तर ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला काय म्हटलं जातं? बहुव्रीही समास असं म्हटलं जातं. आता समास म्हणजे काय? तर समास म्हणजे संस्कृत धातूपासून हा शब्द तयार झालेला आहे आणि याचा अर्थ काय आहे? तर एकत्र करणे असा याचा अर्थ आहे. तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन 2, बहुव्रीही समास. प्रश्न 3. आभाळ फाटणे वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? तर खालीलपैकी आभाळ फाटणे याचा अर्थ काय आहे पाहायचा आहे. चला उत्तर पाहूया. उत्तर आहे ऑप्शन 1, सर्व बाजूनी संकटे येणे म्हणजेच काय? आभाळ फाटणे. आता याचा वाक्यात उपयोग काय येईल? तर अति पावसामुळे शेतातील सर्व वाया गेलेले पीक आणि मुलाची गेलेली नोकरी रामरावांसाठी काय ठरलेलं आहे? आभाळ फाटल्यासारखं ठरलेलं आहे. म्हणजे काय झालेलं आहे? तर चारी बाजूनी संकट आल्यासारखं त्याचा अर्थ होतो. उत्तर आहे ऑप्शन 1, सर्व बाजूनी संकट येणे. प्रश्न 4. रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणते आहेत? काय वाक्य आहे? तर रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे या वाक्यातील काय सांगायचं आहे? तर क्रियाविशेषण अव्यय कोणतं आहे ते सांगायचे आहेत. उत्तर पाहूया. आपलं उत्तर आहे ऑप्शन 3, सावकाश व जपून. आता क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? तर क्रियाविशेषण अव्यय कशाला म्हणतात? तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास काय म्हटलं जातं? क्रियाविशेषण अव्यय म्हटले जातं. आता इथे क्रियाविशेषण अव्यय कसं ओळखायचं आहे बघा. तर चालावे कसे? सावकाश व जपून. तर अशा प्रकारे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 3, सावकाश व जपून हे काय आहे? वाक्यामधील क्रियाविशेषण अव्यय आहे. प्रश्न 5. हमरी तुमरीवर येणे हे वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. खालीलपैकी हमरी तुमरीवर येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता आहे तो ओळखायचा आहे. उत्तर पाहूया. हमरी तुमरीवर येणे म्हणजे काय? ऑप्शन 1, भांडण करणे म्हणजे काय? हमरी तुमरीवर येणे. आता खाली काही आणखी महत्त्वाचे वाक्यप्रचार दिलेले आहेत तर ते आपण पाहूया. हमरी तुमरीवर येणे, भांडण करणे, मग्न होणे, एखाद्या गोष्टीत हरवून जाणे, धूम टोकणे, पळून जाणे, पिछा करणे, पाठलाग करणे हे काही महत्त्वाचे वाक्यप्रचार आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न 6. खिन्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता खिन्न या शब्दाचा विरुद्धार्थी काय आहे पहा खालीलपैकी. उत्तर काय आपलं येणार आहे? ऑप्शन 3, प्रसन्न. खिन्नच्या विरुद्धार्थी काय? तर प्रसन्न. आणि दुःखीच्या विरुद्धार्थी काय येणार आहे? सुखी किंवा आनंदी. उत्तर आहे आपला ऑप्शन 3, प्रसन्न. प्रश्न 7.
उंटाचा वाळवंटातून जात होता. तिथं ज्या रिकामी जागा आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, योग्य शब्द ओळखायचा आहे. उंटांचा डॉट डॉट वाळवंटातून जात होता. उंटांचा तांडा, उंटांचा दमाव, उंटांची टोळी की उंटांचा झुंड, या चारीपैकी कोणता शब्द येणार आहे? तर उंटांचा तांडा. उत्तर आहे ऑप्शन 1 उंटांचा तांडा. आता खाली काही महत्त्वाचे समूहदर्शक शब्द दिलेले आहेत ते पाहूया आपण. तर माणसांचा काय असतो? जमाव, मेळावा किंवा समाज असतो. पाण्याचा लोढा, जहाजांची काफिल, चोरांची टोळी, नोटाचे पुडके आणि गुरांचा कळप आणि उंटांचा तांडा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 8. खालीलपैकी दीर्घत्व संधीचे उदाहरण कोणते? तर खालील 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातील दीर्घत्व संधीचे योग्य उदाहरण कोणते आहे ते सांगायचं आहे. उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन 1 महिष. हे काय आहे? दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे. आता दीर्घत्व संधी किंवा दीर्घादेश संधी कशाला म्हणायचं? तर 2 सजातीय स्वर लागोपाठ आल्यास या दोन्हींबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो, त्याला काय म्हटलं जातं? दीर्घत्व संधी किंवा दीर्घादेश संधी असे म्हटले जातं. आता ही दीर्घत्व संधी ओळखायची कशी? तर संधी होऊन तयार झालेल्या वर्णाला काना किंवा दुसरा उकार किंवा दुसरी वेलांटी असते ती काय असते? तर ते दीर्घत्व संधी असते. आता महिष या शब्दाची दीर्घत्व संधी काय आहे? तर मही प्लस ईश. इथं काय झालेलं आहे? तर एकाच जातीतील 2 सजातीय स्वर काय झालेले आहेत? लागोपाठ आलेले आहेत. ई प्लस ई बरोबर काय आहे? ई. तर 2 सजातीय स्वर लागोपाठ आल्यास काय होतं? तर या दोन्हींबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घस्वर येतो. हा काय? त्याच जातीतील एकच दीर्घस्वर येथे आलेला आहे. याला काय म्हटलं जातं? दीर्घत्व संधी असे म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, प्रश्न 9. पुनरावृत्ती ही संधी कशी सोडवली जाईल? तर पुनरावृत्ती काय येणार आहे? पुन प्लस आवृत्ती. काय येणार आहे? पुनरावृत्ती. उत्तर आहे ऑप्शन 1 पुन प्लस आवृत्ती. प्रश्न 10. पुढील वाक्यातील अधोरेखित केलेला शब्द खालीलपैकी काय आहे? आता येथे वाक्य दिलेलं आहे काय? तर घेणाऱ्याचे काय जाते? तर यातील हा जो घेणाऱ्याचे याला जे अधोरेखित केलेलं आहे तर हा शब्द खालीलपैकी काय आहे ते सांगायचं आहे. घेणाऱ्याचे हा शब्द सामान्य नाम आहे की विशेष नाम आहे किंवा क्रियापद नाम आहे किंवा धातुसाधित नाम आहे? यापैकी काय आहे ते सांगायचं आहे. तर चला पाहूया आपले उत्तर काय आहे. घेणाऱ्याचे हे काय आहे? तर येथे ऑप्शन 4 धातुसाधित नाम आहे. आता धातुसाधित नाम कशाला म्हणायचं? तर धातूला प्रत्यय जोडून त्याचा कर्ता किंवा कर्म म्हणून नामासारखा उपयोग केला जातो, त्याला काय म्हटलं जातं? धातुसाधित नाम असे म्हणतात. काय सांगितलेलं आहे पहा. धातूला प्रत्यय जोडून त्याचा कर्ता किंवा कर्म म्हणून नामासारखा उपयोग केला जातो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? धातुसाधित नाम असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या वाक्यात जे घेणाऱ्याचे काय जाते या वाक्यामध्ये जे घेणाऱ्याचे आहे तर ते काय येणार आहे? ते धातुसाधित नाम येणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न 11. खालील दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम कोणते सांगायचे आहे? तर खालील जे शब्द दिलेले त्यातील विशेष नाम काय असणार आहे? ऑप्शन 1 श्रीलंका. हे इथे काय असणार आहे? विशेष नाम असणार आहे. आता विशेष नाम म्हणजे काय? तर ज्या नामांनी एका धर्मीचा म्हणजे एका प्राण्याचा, पदार्थाचा किंवा एका समूहाचा बोध होतो तर त्यास काय म्हटलं जातं? विशेष नाम असं म्हटलं जातं. विशेष नामातून एकाच जातींमधील अनेक वस्तूंपैकी एका विशिष्ट वस्तूचा बोध होतो म्हणून ते फक्त एका घटकापुरते मर्यादित असते. विशेष नाम हे एकवचन असते आणि विशेष नाम हे प्रामुख्याने ठेवलेले नाम असते. श्रीलंका हे काय आहे? तर एक देशाला ठेवलेले नाम. आता फक्त देश म्हटलं तर ते काय येतं? तर सामान्य नाम येतं. पण त्या देशांमधील जर आपण एखाद्या विशिष्ट देशाचं नाव घेतलं किंवा श्रीलंका, भारत, ब्राझील अशा प्रकारे आपण जर नावं घेतली तर ते काय येणार आहे? ते विशेष नाम येणार आहे. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन 1 श्रीलंका हे आपलं इथं उत्तर आहे. प्रश्न 12. रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. घरामध्ये ठिकठिकाणी डॉट डॉट लावलेले होते तर इथे काय येणार आहे?
घरामध्ये ठिकठिकाणी आरसे लावलेले होते. उत्तर आहे ऑप्शन 3 आरसे. प्रश्न 13. जळू या शब्दाचा अनेकवचनी शब्द शोधा. तर जळू या शब्दाचा अनेकवचनी शब्द काय येणार आहे? जळवा. प्रश्न 14. हा कारकार्थ कोणत्या विभक्तीचा आहे? तर खालीलपैकी जे विभक्ती दिलेले आहेत तर त्यातील हा कोणत्या विभक्तीचा कारकार्थ आहे तो ओळखायचा आहे. आणि उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन 3 संबोधन. आता संबोधन म्हणजे काय? तर ज्या नामाने हाक मारली जाते त्याला काय म्हटलं जातं? संबोधन असे म्हटलं जातं. संबोधनाला एकवचनात प्रत्यय नसतो तर अनेक वचनात नो हा प्रत्यय असतो. जसे की मुलांनो रांगेत उभे राहा. हे जे मुलांनो हे नो जे जोडलं गेलेलं आहे तर ते काय आहे? संबोधन आहे, अनेक वचनात येतं ते. पुढचा प्रश्न 15. काल मी मावळणारा सूर्य पाहिला. या वाक्यातील मावळणारा या विशेषणाचा प्रकार कोणता? तर खालीलपैकी जो मावळणारा या शब्दाचा विशेषणाचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे. आणि आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 4 साधित विशेषण. आता साधित विशेषण म्हणजे काय? तर मूळ विशेषणे सोडून इतर जातींच्या शब्दापासून तयार केलेल्या विशेषणांना काय म्हटलं जातं? साधित विशेषणे म्हटलं जातं. आपलं उत्तर आहे ऑप्शन 4 साधित विशेषणे. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण मराठी ग्रामरवरचे 15 प्रश्न घेतलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. धन्यवाद.